की तुमचा जो रुग्णालय आहे हा अनधिकृत आहे, नेमकं काय खरं? त्यांनी मला सांगावे की मी ह्याच्यामध्ये इलिगल काय आहे. हे जे रुग्णालय आहे 17,000 फुटाचं आहे, G+6 आहे. आमच्याकडे CC आहे, RDP आहे, OC सुद्धा आहे. सगळे आपले जे काय रुग्णालयासाठी जे काय परमिशन लागतं, फायर पासून किंवा VVCMCचा फॉर्म C असतो किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डचं असतं, सगळे परमिशन्स आहेत. रिझर्वेशन प्लॉट मध्ये बांधले. पहिली गोष्ट तर त्यांनी बोललंय की हे मार्केट रिझर्वेशन आहे. हे मार्केट रिझर्वेशन नाही आहे, इकडे पार्किंग लॉट रिझर्वेशन आहे. सेकंडली MSCB कधीही ट्रान्समीटर कोणत्याही रिझर्वेशन जागेमध्ये सँक्शन होत नाही. रस्त्याचा खास करून उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा त्यांचा प्रायव्हेट रस्ता आहे. प्रायव्हेट रस्ता नाही, हा पब्लिक रोड आहे. कारण की इकडे डांबरीकरण झालेलं तुम्ही बघू शकता. इकडे इलेक्ट्रिसिटी बोर्ड सगळे लागलेलं आहे. सेंट्रल जी सिव्हरलेस लाईन सिस्टम आहे ती आहे, गटर आहे, सगळं आहे. हे सगळं कोणी केलं? हे तर BBMCनीच केलं. त्याची तर वर्क ऑर्डर पण आहे माझ्याकडे, मी पण ते तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली ते खंडणीचा आमच्याकडे इशारा देत आहेत, पण आम्हाला काय तसं काय करायची गरजच नाही. हा बंगार हे जे कारस्थान आहे ते त्यांचं आहे. हो, त्यांचंच आहे. ज्यांनी माझ्यावरती दावा केलाय की हे इलिगल हॉस्पिटल आहे, हे त्यांचंच आहे. हे हे कोणाच्या जागेत येत आहे? हे मार्केट रिझर्वेशन. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहरामध्ये जमिनीचा वाद काही नवीन नाही, परंतु आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी व्यवसाय करायचा नाही का? एखादा मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याच्या पाय खेचण्याचे काम सुरू असतात. असाच काहीसा प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी सध्या 294 म्हणजे 294 या सर्व क्रमांकामध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच याच सर्व क्रमांकाची एक बातमी समाज माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे. सध्या मी सुशीला PDT या रुग्णालयात आहे आणि हे लहान मुलांचं रुग्णालय आहे. असं असताना या रुग्णालयावरती अनधिकृत असल्याचा ठपका लावला जातो. याचं सत्य पडताळण्यासाठी आज आपण मुरुगन चोरगे जे आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत. जाणून घेऊया नेमकं सत्य काय आहे. सर, तुमच्यावरती मंदार चोरगेने आरोप केलेला आहे की तुमचा जो रुग्णालय आहे हा अनधिकृत आहे, नेमकं काय खरं? त्यांनी मला सांगावे की मी ह्याच्यामध्ये इलिगल काय आहे. हे जे रुग्णालय आहे 17,000 फुटाचं आहे, G+6 आहे. आमच्याकडे CC आहे, RDP आहे, OC सुद्धा आहे. सगळे आपले जे काय रुग्णालयासाठी जे काय परमिशन लागतं, फायर पासून किंवा VVCMCचा फॉर्म C असतो किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डचं असतं, सगळे परमिशन्स आहेत. ह्याच्यामध्ये इलिगल काय आहे ते मला सांगावे. त्यांनी त्याच्यामध्ये असा दावा केलेला आहे. हा दावा का त्यांनी नेमकं काय केलं? काय असं कारण आहे की इतका गंभीर आरोप ते तुमच्यावरती करतात? ते सांगतात आहे की जो DP रोड आहे तो त्यांचा प्रायव्हेट रस्ता आहे, पहिली गोष्ट. आणि त्याचा आम्ही फायदा घेऊन FSIचा वापर केलेला आहे. आमची जमीन ऑलरेडी 9.5 गुंठे. 9.5 गुंठ्यावर आम्हाला 36,000 फूट बांधू शकतात, पण आम्ही हॉस्पिटल फक्त 17,000 फुटच बांधलेलं आहे. या रुग्णालय संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुद्धा दावे केले गेलेले आहेत, हायकोर्टामध्ये दावे केलेले आहेत. कोर्टाने काय सांगितलं? कोर्टाचा निर्णय काय? कोर्टानेच नाही, ह्यांनी सगळ्यात पहिले सुरुवात केली नगरपालिकेतून. नगरपालिकेमध्ये 3 हिअरिंग झाल्या, त्याच्यानंतर CC झाली. CC नंतर हे गेले हायकोर्टामध्ये. हायकोर्टामध्ये 3 पेटिशन्स टाकलेले. तिन्ही पेटिशन मेरिट नसल्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत. त्याचं पण माझ्याकडे काय कोर्टाची ऑर्डर मी तुम्हाला दाखवू शकतो. नंतर हे सगळं रिजेक्ट झाल्यानंतर कमिशनरनी परत हिअरिंग घेतली. हिअरिंग घेतल्यानंतर त्यांनी सगळं हायकोर्टाची ऑर्डर बघितले आणि सगळं नंतर झाल्यानंतर त्यांनी OC दिली आणि आम्ही रुग्णालयाचं ओपनिंग केलं. त्याच्यानंतर हे सगळं परमिशन असून, हायकोर्टाची ऑर्डर असूनही हा आम्हाला म्हटलं खूप त्रास देतोय. ते सतत सांगत बसतात की हा प्रायव्हेट रस्ता आहे. ठीक आहे, त्यांचा याच्यामध्ये रुग्णालयामध्ये ज्या काही परवानग्या असतात त्या कोणत्या कोणत्या परवानग्या तुमच्याकडे आहे? माझ्याकडे VVCMCची फॉर्म C आहे, नंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डचा आहे, फायर डिपार्टमेंटची परमिशन आहे आणि नंतर OC आहे, CC आहे. जे लिगल बिल्डिंगसाठी डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं आहे आपल्याकडे. आपण MSCBच्या पोल जवळ जाऊ, कारण तुमच्यावरती MSCB पोलचा पण त्यांनी. हे MSCBचं ट्रान्समीटर आहे. हे आपण आपल्या बातमीच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याने आरोप देखील असा केलेला आहे की हे सुद्धा तुम्ही रिझर्वेशन प्लॉट मध्ये बांधले. पहिली गोष्ट तर त्यांनी बोललंय की हे मार्केट रिझर्वेशन आहे. हे मार्केट रिझर्वेशन नाही आहे, इकडे पार्किंग लॉट रिझर्वेशन आहे. सेकंडली MSCB कधीही ट्रान्समीटर कोणत्याही रिझर्वेशन जागेमध्ये सँक्शन होत नाही. हा आमची मालकी जागा आहे, 7/12 आमच्या नावावरती आहे. आणि हे जे ब्ल्यूप्रिंट आम्ही जे सबमिट केलेले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता MSCBची पोझिशन काय आहे. तर
हे रिझर्वेशन प्लॉट मध्ये नाहीये. या रस्त्याचा उल्लेख खास करून आपण चालत चालत जाऊ. हा रस्त्याचा खास करून उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा त्यांचा प्रायव्हेट रस्ता आहे. पहिली गोष्ट तर हा प्रायव्हेट रस्ता नाही, हा पब्लिक रोड आहे. कारण की इकडे डांबरीकरण झालेलं तुम्ही बघू शकता. इकडे इलेक्ट्रिसिटी बोर्ड सगळे लागलेलं आहे. सेंट्रल जी सिव्हरलेस लाईन सिस्टम आहे ती आहे, गटर आहे, सगळं आहे. हे सगळं कोणी केलं? हे तर VVMCनीच केलं. त्याची तर वर्क ऑर्डर पण आहे माझ्याकडे, मी पण ते तुम्हाला दाखवू शकतो. पण हे सगळं झालं, पण ते जे सांगतात हा प्रायव्हेट रस्ता आहे, मान्य करतो त्यांचा 7/12 आहे. प्रायव्हेट रस्ता असता तर हे सगळं रोड केलेला आहे, त्यांनी त्यांचे बिल दाखवावे. किंवा हे जे इलेक्ट्रिसिटीची लाईन टाकलेली आहे त्याचं बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल कोण भरते आहे, त्यांच्या नावावरती बिल येते की VVCMC भरते, ते सगळं चेक करायला लागेल. आम्ही सगळं चेक केलेलं आहे. हे VVCMCनीच बांधलेलं आणि VVCMCनी जी ऑर्डर केलेली हायकोर्टाच्या आदेशाच्या अनुसार त्याच्यामध्ये पण त्यांनी मान्य केलेलं आहे की हा पब्लिक रोड आहे. जर त्यांना या रोडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर ते VVCMC मध्ये TDR ची प्रोसिजर असते, ते हँड ओव्हर करून जो काही DDR VVCMC देतं UDCRच्या हिशोबाने ते घ्यावे आणि लाभ घ्यावे त्याचे. म्हणजे ते TDR घेत नाहीत, त्या उलट ते तुमच्यावरती बोमा मारतात. ते आमच्याकडे ऍक्च्युली ते व्हिडिओमध्ये बोलले पण या लाईनची किंमत 50 लाख रुपये आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते खंडणीचा आमच्याकडे इशारा देतात. पण आम्हाला काय तसं काय करायची काय गरजच नाहीये, बिकॉज आमची ही भरपूर जागा आहे इकडे. आणि मी तर सांगतो की ते नगरपालिकेत जावे, रोड हँडओव्हर करावे आणि त्याचा TDRचा बेनिफिट घ्यावे. या सगळ्या विषयावरती आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी तुमची आबरू काढली जाते, कुठे ना कुठेतरी तुम्हाला बदनामी करण्याचा कट कारस्थान रचलं जाते. त्या संदर्भात तुम्ही काय करणार पुढे? ते सतत म्हणत बसतात की हॉस्पिटल इलिगल आहे, इलिगल आहे. ऍक्च्युली खरं इलिगल वस्तू मी दाखवली तर हे जे समोर गाळे आहेत हे भंगारवाला आहे. हे बघा, हे त्यांनीच येऊन बसवलेलं आहे. हा भंगार, हे जे कारस्थान आहे ते त्यांचंच आहे? हो, त्यांचंच आहे. ज्यांनी माझ्यावरती दावा केला आहे की हे इलिगल हॉस्पिटल आहे, हे त्यांचंच आहे. हे एवढा, हे कोणाच्या जागेत येत आहे? हे मार्केट रिझर्वेशन जागा. त्यांनी काल एन्क्रोचमेंटचा पण उल्लेख केला होता. एन्क्रोचमेंटचा उल्लेख केलेला कारण TLRनी आम्हाला 10 गुंठे जागा दाखवलेली. आमचा ऍक्च्युली 7/12 आहे, 9.5 गुंठे. जी 0.5 गुंठे जी जागा आहे ती आम्हाला नाही पाहिजे. ते आमच्या OCच्या डॉक्युमेंटमध्ये पण जे FSI कॅल्क्युलेशन शीट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी क्लिअरली मेन्शन केलेली आहे की ॲज पर TLR सर्वे 10 गुंठा, पण ॲज पर 7/12 9.5 गुंठे. हे क्लिअरली आम्ही आमच्या सगळ्या पासिंगच्या डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे. तर याच्यामध्ये एन्क्रोचमेंटचा काही विषयच नाही. जो पहिले होता एन्क्रोचमेंट ते आम्ही त्यांना हँडओव्हर करून टाकलेला आहे. आता मला सांगा, ही जी सगळी जी गाळे आहेत, हा गाळा आहे, त्याच्यानंतर खास करून कॅमेरामॅनला मी विनंती करतो तो सांगाडा दाखवायचा आहे. हे लावलेलं, ही जागा नेमकी कोणाची? कारण इथे जर आपण पाहिलं तर इथे मध्ये गटार येतो आणि गटारावरती ही गाळ आहेत. मग ही जागा कोणाची? या थर्ड पार्टीची आहे, पण त्याच्याकडे त्यांनी मंदार चोरगे आणि प्रभाकर चोरगेला पॉवर दिलेली आहे. नोटरी पॉवर आहे, रजिस्टर पॉवर नाही आहे. त्या पॉवरच्या बेसिसवर त्यांनी हे सगळे इलिगल गाळे उभे केलेले आहेत आणि त्यांनी MSEBचं मीटर सुद्धा त्याच्या नावाने बसून घेतलेलं आहे. आणि नाही झालं तरी 2 वर्ष झाले तरी हा भाडा खातोय. जर हे इलिगल हे वस्तू आहे, मग माझ्याकडे जर सगळे डॉक्युमेंट आहेत तर माझ्यावरती इलिगलचा दावा कशाला टाकतात ते लोक? आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकार काय तो आपल्याला कळला असेल. उगाच कुठे ना कुठेतरी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी म्हणून कोणावरती आरोप करणं कितपत योग्य? आपण जर पाहिलं तर ही अनधिकृत जी गाळे आहेत याच्यावरती मात्र कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचा लक्ष नाहीये का? असं असताना खरंच अशा प्रकारे एखाद्या माणसाची बदनामी करणं कितपत योग्य? आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आज अशा प्रकारचे रुग्णालय हवेत, कारण कुठे ना कुठे लहान मुलांचा जीव वाचण्यासाठी या रुग्णालयांचा आपल्याला फायदा होतो. असं असताना एखादी मराठी मुलगी पुढे येऊन जर तिने विचार केला तर ती कुठेही कामाला जाऊ शकते किंवा एका चांगल्या मुद्द्यावरती ती लागू शकते. परंतु असं न करता स्वतःचं रुग्णालय करून कुठे ना कुठेतरी लहान मुलांची सेवा केली जाईल हा विचार मनामध्ये ठेवून जर काम केलं असेल तर त्यात चुकीचं काय? आणि असं असताना कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करणं काळाची गरज आहे. उगाच आपण जर पाहिलं तर हायकोर्टामध्ये सध्या ही केस ते हरलेले आहेत. म्हणजे हायकोर्टाने पण सांगितलेलं आहे, महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात, महानगरपालिकेचे कमिशनर पण स्वतः सांगतात की तुम्हाला जर TDR पाहिजे तर तशी प्रोसिजर तुम्ही करू शकता. ही जागा आहे आणि ही जागा रस्त्यात गेलेली आहे. असं असताना TDR घेऊन विषय तुम्ही संपवायला पाहिजे. असं असताना असं काय घडलंय की ते सातत्याने चोरगे कुटुंबियावरती सातत्याने दावा करत असतात? आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. कारण कुठे ना कुठेतरी विनाकारण कोणाची बदनामी करणं हे
हे चुकीचं आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.